हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो आपल्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे बाळांनो दिगंबर माळी नीट. सो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? खात्री करतो, अपेक्षा करतो की तुम्ही आनंदात असाल. तर बाळांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी आपलं एक यूट्यूब चॅनल आहे दिगंबर माळी नावाने, ज्यावर मी तुम्हाला क्लास 11-12 साठी HSC बोर्डचं कंटेंट देत असतो. तसंच MST CET परीक्षा असेल किंवा करिअर गायडन्स असेल, काउन्सिलिंग असेल, अशा भरपूर गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. त्यासोबतच बाळांनो, मी एक नवीन यूट्यूब चॅनल हे का सुरू केलं आहे ते पहिले समजून घेऊया. आपला जो महाराष्ट्र आहे ना बाळांनो, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश विद्यार्थी हे त्या ठिकाणी मराठी व्यवस्थितपणे समजतात. त्यांचं म्हणणं असं आहे की सर, तुम्ही जेव्हा मराठीमध्ये एखादा कन्सेप्ट एक्सप्लेन करता तेव्हा तो आम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजतो. त्यासोबतच असे पण भरपूर विद्यार्थी की ज्यांना मराठी कमी कळतं, हिंदी जास्त कळतं. सो हिंदीवाल्या विद्यार्थ्यांसाठी खूप सारे हिंदी ऑलरेडी नीटसाठी यूट्यूब चॅनल आहेत. पण आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी, एस्पेशली जे विद्यार्थी गावाकडचे आहेत, खेडेगावाचे आहेत, शहरातले सुद्धा विद्यार्थी आहेत, तर भरपूर असे विद्यार्थी आहेत की जे एक्सपेन्सिव्ह कोचिंग क्लासेस जॉईन करू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नीटची तयारी करायची असेल तर किती खर्च करावा लागतो, भयानक. ओके, आता मी जिथे राहतो नाशिकमध्ये, इथे आमच्याकडे कोचिंग क्लासेससाठी, ऑफलाईन कोचिंग क्लासेससाठी 1-1 लाख रुपये, 1.5-1.5 लाख रुपये एका वर्षाची फी आहे. ओके, काही काही ठिकाणी 60,000, 80,000 रुपये इतकी सुद्धा आहे आणि ही खूप झाली. तर बाळांनो, ह्या विद्यार्थ्यांसाठी मला काहीतरी करता आलं पाहिजे. जसं मी MST CET साठी ऑलरेडी दुसऱ्या एका यूट्यूब चॅनलला करतोय, तसं म्हणून हे यूट्यूब चॅनल मी स्टार्ट केलेलं आहे. आणि या चॅनलला बाळांनो तुमच्या सपोर्टची गरज आहे सुरुवातीला. ओके, नंतर सुद्धा गरजेचीच आहे, पण सुरुवातीला का गरजेची? कारण की सुरुवातीला जसं एखादं लहान बाळ असतं, त्याला किती सांभाळावं लागतं, त्याची किती केअर घ्यावी लागते, जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत. अगदी तशाच पद्धतीने हे सुद्धा यूट्यूब चॅनल आता अर्ली स्टेजमध्ये आहे, लहान बाळाच्या स्वरूपामध्ये आहे, निओनेटल स्टेजला आहे. ओके, सो तुमच्या सपोर्टची, तुमच्या त्या ठिकाणी ब्लेसिंगची गरज आहे याला ग्रो करण्यासाठी. कारण की जर हे चॅनल ग्रो झालं बाळांनो, तर कुठेतरी माझा कॉन्फिडन्स बूस्ट होईल, मला जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल. हा माझा याच्या मागचा प्रामाणिक हेतू आहे. आणि बाळांनो, गंमत कशी आहे ना, की मी सर्च केलं यूट्यूबला, भरपूर यूट्यूब चॅनल्स बघितले मी, की नीटमध्ये कोणी असं आहे का की जे अशा पद्धतीने जसं मी MST CET साठी कंटेंट प्रोव्हाइड करतो, असं कोणी आहे का? तर मला खरंच म्हणजे प्रामाणिक सांगतो, मला कोणी यूट्यूबर भेटलं नाही. तुमच्या कोणी ओळखीचं असेल, तुमच्या परिचयाचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की टाका, कोणी असेल तर, की जे अशा पद्धतीने नीटचे कन्सेप्ट मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगतात. ओके, राईट. तर बाळांनो, तर ह्या चॅनलची बेसिक थीम हीच आहे की नीटचं कंटेंट हे प्रॉपरली तुमच्यापर्यंत डिलिव्हर केलं जाणार आहे. काय म्हणूया, मोड ऑफ एक्सप्लेनेशन हा इंग्लिश प्लस मराठी असेल, आणि जर गरज वाटली तर हिंदी असेल, अदरवाईज नाही. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त पोहोचायचं. आता तुम्ही म्हणाल सर, आमचं तर ऑलरेडी यावर्षी झालेलं आहे काम, ऑलरेडी आम्ही आता पुढे जाणार आहोत. तर बाळांनो, ठीक आहे, हरकत नाही. तर गंमत अशी आहे की तुमचे समजा कोणी रिलेटिव्ह असतील, भाऊ असतील, बहीण असतील, किंवा तुमच्या परिचयातले इतर जे एज्युकेशनल ग्रुप्स असतील, जिथे अशा पद्धतीने नीटसाठी विद्यार्थी तयारी करतायत, तर तुम्ही त्यांच्यापर्यंत आपलं हे चॅनल नक्की पोचवा, शेअर करा, लिंक पाठवा, त्यांना सांगा की आमचेच एकदम जवळचे सर आहे जे तुम्हाला नीटसाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गायडन्स आणि मार्गदर्शन करू शकतात. सो तुमच्या सपोर्टची गरज आहे, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की सगळ्यात पहिले तुम्ही सबस्क्राईब तर करूनच घ्या. ते जे बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करून ऑल करा. आणि जर जमलं तर अधूनमधून आठवण आली, वाटलं तुम्हाला यार सरांची आठवण येते, तर एखादा व्हिडिओ पण बघून घेत चला. ज्याच्याने होईल काय की चॅनल थोडं ट्रेंडिंगमध्ये येईल, बाकी काही नाही आहे. ओके, राईट. सो हा माझा एक सिन्सिअर अटेम्प्ट आहे. भरपूर दिवसापासून डोक्यामध्ये चालू होतं की आपण नीटसाठी एक चॅनल स्टार्ट केलं पाहिजे. त्या अनुषंगानेच मी हे चॅनल आता इथे सुरू केलेलं आहे. ह्या चॅनलवर सुद्धा बाळांनो अशाच पद्धतीने फ्री कंटेंट हे तुम्हाला भेटणार आहे, ज्यामध्ये मी NCERTची थेरी असेल, किंवा नीटसाठीचे जे MCQs असतील, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील, करिअर गायडन्स असेल, इम्पॉर्टंट अपडेट्स असतील, या तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. ओके, सो जास्तीत जास्त शेअर करा. जमलं तर त्या ठिकाणी तुमचे इतर जे ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअप ग्रुप्स असतील, टेलिग्राम ग्रुप्स असतील, इंस्टाग्रामचे ग्रुप्स असतील, त्याच्यावर पण नक्की टाका. आणि आपलं जवळचं चॅनल म्हणून रेकमेंड करा समोरच्याला सुद्धा. ओके, सो बाळांनो, या ठिकाणी काय म्हणूया आपण, बस एक नवीन सुरुवात आहे. महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. मराठी माणूस जो आहे बाळांनो,
तो सुद्धा या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जाताना बघायचा असेल तर नक्की सपोर्ट करा. ओके, जय महाराष्ट्र. थांबतो बाळांनो इथे, तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. सपोर्ट द चॅनल अँड रेकमेंड इट टू अदर्स ॲज वेल. ओके, बाकी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून ऑल द बेस्ट, करिअरसाठी बेस्ट विशेष, आणि नक्कीच तुम्ही सुद्धा एक समाजातले काय म्हणूया आपण, एक छान व्यक्तिमत्व म्हणून पुढे याल. आणि जर तुम्हाला कधी गरज माझी लागली, तुम्हाला वाटलं की यार सर आपली मदत या ठिकाणी करू शकतात, तर नक्की माझ्याकडे अप्रोच करा. आय विल बी देअर फॉर यू टू हेल्प. ओके, चलो, विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या चॅनलवर सुद्धा मी काही कंटेंट प्रोव्हाइड करतो आहे. 5 मेला पेपर आहे काही विद्यार्थ्यांचा, तो काही कंटेंट तुम्हाला येऊन जाईल. ओके, 30 तारखेनंतर येऊन जाईल तुम्हाला कंटेंट. ओके, चलो, शेवटचं रिव्हिजन रिकॅप म्हणून, बाकी काही नाही. जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी. ओके, चलो, बाय. गुड नाईट.